मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा ऍप्लिकेशन विषयी जो भारत सरकारचा स्वतःचा ऍप्लिकेशन आहे. हो मित्रांनो, भारत सरकारने स्वतःचं इमर्जन्सी ऍप लॉन्च केलेलं आहे. ह्या ऍप मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारची हेल्प मिळू शकते. मग ती मेडिकल असो, पोलीस असो, फायर असो, चाइल्ड असो, वुमन असो, सर्व प्रकारची हेल्प तुम्हाला सिंगल ऍप मध्ये भेटणार आहे आणि सिंगल टॅप मध्ये तुम्हाला ती हेल्प पण मिळणार आहे. 10 सेकंदामध्ये तुम्हाला हेल्प मिळणार आहे. हो मित्रांनो, आता हा ऍप कोणता आहे, कसा वापरायचा, कुठून डाउनलोड करायचा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला बिलकुल नका विसरू, कारण की अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह युनिक इन्फॉर्मेशन मी नेहमी पोस्ट करत असतो. हो मित्रांनो, तुम्हाला सर्वांना 112 नंबर हा माहितीच आहे, इमर्जन्सी हेल्पलाईनवर पोलीस आणि फायरचा. ह्याच मोबाईल नंबरने भारत सरकारने ऍप बनवलेलं आहे. हो मित्रांनो, ह्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऍप स्टोर किंवा प्ले स्टोर जायचंय आणि तिथे तुम्हाला सर्च करायचंय 112. ओपन करून त्याला डाउनलोड करून त्याला परत ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची पहिले प्रोफाइल बनवायची. प्रोफाइल बनवण्याचा फायदा काय की पोलिसांकडे तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन राहील. तुम्ही कुठून बोलताय, तुमचं वय काय, तुमचं जेंडर काय, सर्व राहील. आता याच्यात तुम्हाला तुमचं नाव, नंबर टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या स्टेटचे ते टाकायचंय, तुमची डीओबी टाकायची, तुमचं जेंडर टाकायचंय. इथं तुम्ही तुमचा फोटो पण अपलोड करू शकता. इथे एक ऑप्शन येतं आर यू व्हॉलंटियर, याला टिक करायला बिलकुल नाही विसरायचंय. मित्रांनो, याला टिक केल्यामुळे समोरच्याने ह्या ऍप्लिकेशन जर रिक्वेस्ट सेंड केली हेल्पसाठी तर पोलिसांबरोबर तुम्हाला पण ती रिक्वेस्ट येईल जर तुम्ही त्या व्यक्तीच्या नियर बाय असाल तर. मित्रांनो, दुसऱ्याला कामाला येऊ याच्यापेक्षा चांगलं काय. तर मित्रांनो, याला टिक करायला बिलकुल नका विसरू. परत बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला 8 प्रकारचे टॅब दिसतात: पोलीस, फायर, मेडिकल, डिझास्टर, वुमन, चाइल्ड, एल्डरली, रेल्वे. आता ह्यापैकी तुम्हाला जी पण हेल्प पाहिजे असेल त्याच्यावरती टॅप करायचा आहे. जसं मी पोलिसला टॅप केलंय, इथं 5 सेकंदाचा टायमर लागतो. 5 सेकंदात संपल्यानंतर 6व्या सेकंदाला पोलिसांचा तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला जी हेल्प पाहिजे ती तुम्हाला लगेच मिळेल. अनेकदा काय होतं, आपण 112ला फोन करतो, फोन लागायला 10-1 मिनिट लागतात, एक्सप्लेन करायला 10-1 मिनिट लागतात आणि पोलीस यायला 10-15 मिनिट लागतात. 30-35 मिनिटं लागून जातात. तोपर्यंत जे आपल्यावर होणार आहे ते होऊन जातं. पण आता इथं असं होणार नाही. 10 सेकंदात तुम्हाला हेल्प मिळून जाईल. हो मित्रांनो, आता इथं दुसरे ऑप्शन दिले त्याच्याविषयी तुम्हाला सांगून देतो. इथं तुम्ही तुमची एसओएस हिस्ट्री पण बघू शकता. जसं तुम्ही स्क्रीन बघू शकता, इथं माझी स्वतःची एसओएस हिस्ट्री तुम्हाला मी व्हिजिबल करतोय. माझी स्वतःची एसओएस हिस्ट्री मी तुम्हाला दाखवतोय. हो मित्रांनो, परत बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला 112 व्हिजिबल होतं. इथून तुम्ही डायरेक्टली कॉल पण करू शकता. हो मित्रांनो, यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय एसओएस, इमर्जन्सी एसओएस. मित्रांनो, जर तुम्हाला या 8 प्रकारच्या कोणत्याही हेल्प पाहिजे नसतील, समजत नसेल तर डायरेक्टली एसओएस ला प्रेस करायचं. एसओएसला प्रेस केल्यानंतर 5 सेकंदाचा टायमर होईल. 6व्या सेकंदाला तुम्हाला पोलीस कंट्रोल मधून फोन येईल आणि तुम्हाला हेल्प मिळून जाईल. हो मित्रांनो, आता याच्यात एक नवीन ऑप्शन चालू होणार आहे, ट्रॅक मी. ट्रॅकला टिक केल्यानंतर, टॅप केल्यानंतर जर तुम्ही कुठे फिरायला गेले तर तुमची पूर्ण ट्रिप पोलीस पूर्ण ट्रॅक करतील. म्हणजे तुमच्यावर कोणते जर इन्सिडेंट झाला तर पोलीस तुम्हाला इझिली शोधू शकतील. हो मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की हा ऍप किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर हा ऍप आताच्या आता तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तुमच्या फ्रेंड सर्कल, परिवारमध्ये तुमच्या जेवढे कनेक्टिव्हिटी असेल, तुमच्या सोशल मीडिया सर्वांना हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि ह्या ऍपला डाउनलोड करायला सांगा. मित्रांनो, सेफ्टी मोर इम्पॉर्टंट. हो मित्रांनो, आपण असे भरपूर व्हिडिओ सेंड करतो. ह्या व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा म्हणजे सर्वांना या ऍप विषयी माहिती पडेल आणि ते डाउनलोड करतील. तर अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो फॉर मोर. थँक्स फॉर वॉचिंग.